आता न्यूज टॉप 9 मध्ये पाहणार आहोत मोठ्या राजकीय बातम्या। दिशा सालियन प्रकरणी उद्धव ठाकरेंचा 2 वेळा फोन। पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख करू नये अशी विनंती केली। नारायण राणेंचं वक्तव्य। त्यावेळी त्यांचा फोन आला, म्हणे तुम्ही फोन केला होता। मी हो कॉलेजच्या परवानगीसाठी केला होता साहेब, ते तर मिळेलच, पण तुम्हाला मी सांगतो जरा तुम्ही प्रेस घेताना तो उल्लेख टाळाल तर बरं होईल। दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूत यांना न्यायालय योग्य तो न्याय देईल हा न्यायालयीन विषय। दरम्यान दिशाच्या आई-वडिलांना कोण ब्रेनवॉश करत होतं हे किशोरी पेडणेकर यांनी जाहीर करावं, नितेश राणे यांचं आव्हान। किती दबाव त्यांनी टाकले, किती धमक्या दिल्या, त्याच्या वडिलांनी स्वतः सांगितलेलं आहे की आम्हाला ब्रेनवॉश केलं जात होतं। पेडणेकर ताईवर, किशोरी पेडणेकरांवर आम्ही आरोप केलेला नाहीये, दिशा सालियनच्या वडिलांनी केलेले आहेत। नारायण राणे कचरा आपण लक्ष देत नाही, पक्ष सोडल्यापासून राणे आमच्यावर टीका करतायत। आदित्य ठाकरेंची टीका। बघा, गेल्या 16 वर्ष ह्या कचऱ्याला मी कधी उत्तर देत नाही आणि माझं तेच काम आहे की उत्तर द्यायचं नाही, कारण ह्यांना पगारच माझ्यावर काही घाण आरोप करायला मिळतो। आपण आधी पाहिलं असेल, माझ्या परिवारावर असेल, वडिलांवर असेल, पक्षावर असेल। 16-20 वर्ष, आता किती वर्ष झाली त्यांना सोडून, तरी मनातून काही आम्ही उतरत नाही त्यांच्या। बोलत राहू दे। ठाकरेंना दंगली कुठे कशा घडवायच्या होत्या तारखा सांगू शकतो। ठाकरेंविषयी आम्हाला अधिक माहिती आहे। राऊत तेव्हा शिवसेनेत नव्हते। नितेश राणेंचा हल्लाबोल। उद्धव ठाकरेला दंगली केव्हा कधी कशा घडवायच्या होत्या याच्या तारखानुसार मी सांगू शकतो। मातोश्रीमध्ये कधी कधी बैठक झालेले, तेव्हा संजय राजाराम राऊत शिवसेनेमध्ये नव्हता, लोकप्रभामध्ये होता। दिशा सालियनच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेवर 2 एप्रिलला सुनावणी। आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनू मोरया यांच्यासह मुंबई पोलिसांवर याचिकेतून गंभीर आरोप। जनता जातीयवादी नाही तर पुढारी जातीयवादी आहेत, स्वार्थासाठी जात निर्माण करतात। नितीन गडकरी यांचं एका कार्यक्रमात वक्तव्य। जातीयवादी नेते कोण कोण आहेत हे गडकरींना विचारलं पाहिजे। ते मोठे नेते आहेत, त्यामुळे मोठी नावं घेऊ शकतात। अशा नेत्यांना पक्षात ठेवू नये, नारायण राणे यांची प्रतिक्रिया। त्यांना विचारा ना कोण कोण आहेत, यादी विचारा ना। ते मोठे नेते आहेत, ते मोठी नावं घेऊ शकतात। जरा विचारा कोण आहेत असे आणि त्यांना का ठेवता पक्षात, काढलं पाहिजे ताबडतोब। नाही, गडकरींच्या मताशी मी सहमत। नेत्यांनी लोकांमध्ये वाद लावू नये। जातीपातींमधले वाद देशाच्या विकासाला मारक आहेत। रामदास आठवले यांची प्रतिक्रिया। पुण्यात अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात अर्धा तास चर्चा। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीनिमित्तानं जयंत पाटलांची भेट। जयंत पाटलांसोबतच्या चर्चेनंतर अजित पवारांकडून स्पष्टीकरण। याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे। त्याबद्दल एक कमिटी होती, त्या कमिटीचे जयंत पाटील साहेब आहेत, त्या कमिटीत इतर पण आहेत। त्या माहिती देण्याचा प्रयत्न म्हणजे ते करत होते।